अध्याय 17. हरिभाऊ गोसावी झाल्याचं वृत्त स्वामी सुतांच्या आईला कळलं तेव्हा शोकाकुल झालेल्या काकूबाई मुंबईत हरिभाऊंकडे आल्या. हरिभाऊंच्या कृत्यावर त्या चिडल्या, रागावल्या. आपल्या मुलाला पिशाच्यबाधा झाली असं समजून त्याच्यावर उपाय करण्यासाठी काकूबाई देव मामलेदार यशवंतराव भोसेकर यांना भेटल्या. देव मामलेदार म्हणाले, त्याचे पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. टमाटीपुरातील जागा स्वामी भक्तांना अपुरी पडत होती. काही दिवसात स्वामी सुतांनी कांदेवाडीत समर्थ मठाची स्थापना केली. 1793च्या फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला स्वामी सुतांनी स्वामी जयंती उत्सव दिमाखात साजरा केला. एकदा समर्थांच्या दर्शनासाठी स्वामी सुत अक्कलकोटी आले. तेथे आले असताना स्वामींचे वास्तव्य राजवाड्यात होते. स्वामी दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही असा निर्धार करून स्वामी सुत 3 दिवस उपाशी राहिले. शेवटी राणीसाहेबांच्या आज्ञेने सेवक स्वामी कुमारांना प्रासादिक घेऊन आले. पण महाराजांचे खरे प्रेम स्वामी सुतांवरच होतं. सुतांचा तो उत्कर्ष इतर भक्तांना सहन होत नव्हता. एके दिवशी स्वामींसमोरच पायी खडावा घालून स्वामी सुत भजन करीत होते. ती वेळ साधून स्वामी भक्तांनी स्वामींचे कान फुंकले. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचता काय म्हणून आपुला अपमान करावया. त्यावर समर्थांनी हरिभाऊंना खडावा काढून नाचण्याची आज्ञा केली. ती बाब स्वामी कुमारांच्या मनाला लागली. त्यांनी अक्कलकोटी जाणेच टाळले. स्वामी समर्थांनी निरोपावर निरोप पाठवूनही स्वामी सूत अक्कलकोटावर गेले नाहीत. काही दिवसांनी स्वामी सूत आजारी पडले. दिवसेंदिवस खंगत गेले आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेस कैलासवासी झाले. स्वामी सूत मरण पावल्याची तार अक्कलकोटी पोहोचली आणि नगरीचा नूरच पालटून गेला. श्री स्वामी समर्थ.